गावाकडचा कोणता सण म्हटलं की सगळं कसं पद्धतशीर जिथल्या तिथे. तर आज आहे आमच्याकडे तुळशीचं लग्न. मग मी आणि मामाने आज तुळस धुण्यापासून तुळशीच्या लग्नाच्या कामांची सुरुवात केली. काय झाड त्यावरती एक रोप लावायचं असतात तुळशी लग्नाची. नवीन नवरी तुळस तर लावून झाली. आता पुढचं काम होतं सारवण्याचं. कोणताही कार्यक्रम असला की सारवलेलं अंगण आणि त्यावर काढलेली सुंदर रांगोळी याशिवाय काय अर्थच नाही कार्यक्रमाला. आमचं सारवण होईपर्यंत ओमसाईने डहाळ्याचं काम पूर्ण केलं होतं आणि मामीकडे आज हार बनवायचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी हळद आणि कुंकू याने तुळशीवर शुभविवाह किंवा राधाकृष्ण लिहिलं जातं. आता हे काम पूर्ण झाल्यावर मला रांगोळी काढायची. रांगोळी काढून झाल्यावर कसं प्रत्येक कार्यक्रम पूर्णत्वात आल्यासारखा वाटतो. मामीने तर तुळशीच्या लग्नाला लागणारी सगळी तयारी करून ठेवली होती. आणि मग मामा आणि ओमसाईने थोडं तुळशीच्या लग्नाला लाइटिंग केली. आणि आता कसं आमची तुळस वाटते ना एकदम नवरीसारखी. आमच्याकडे तुळशीचं लग्न प्रत्येकाच्या घरी जाऊन वाडीतल्यानी सगळ्यांनी मिळून लावायची पद्धत आहे. आणि तोपर्यंत मामा आणि मामीने तुळशीच्या लग्नाची पूर्वतयारी करून ठेवली होती. जसं माणसांच्या लग्नात हळद लावली जाते तशी तुळशीच्या लग्नात पण कृष्णाला आणि तुळशीला हळद लावली जाते. पांढरं वस्त्र घेऊन त्यावर स्वस्तिक काढून अंतरपाट तयार झाला. जसं आपण माणसांच्या लग्नामध्ये लग्नाची तयारी करतो किंवा विधी करतो तसेच तुळशीच्या लग्नात पण केले जातात. आता तुळशीच्या लग्नाची पूर्वतयारी तर झाली. आता सगळेजण एकत्र आले की तुळशीचं लग्न लावणार. तुमच्याकडे पण तुळशीचं लग्न असंच लावतात का? आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया अशा एका सुंदर ब्लॉगमध्ये पुढच्या भागात. धन्यवाद.